नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. तर अलीकडेच काय तर बार्टी, सारथी, महाज्योती, टार्टी आणि आरटीची एक्झाम सुरू आहे. ठीक आहे. तर त्या अनुषंगाने पोलीस भरतीचे आता पेपर सुरू आहेत. तर आपण आज जीएस सिरीज सुरू केली आहे. तर त्या अनुषंगाने आज आपण काय तर पोलीस प्रशासनासंबंधी जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते आज आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर समोर येणाऱ्या एक्झाममध्ये म्हणजे आज किंवा उद्या तुमची एक्झाम असेल तर तुम्हाला कामी येईल. ठीक आहे. तर प्रश्न पहिला बघू आपण. तर प्रश्न पहिला आहे की काय दहशतवादी संबंधित अ, गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेषरित्या तयार करण्यात आलेली यंत्रणा कोणती? ओके सर. तर हा प्रश्न कधी विचारलेला आहे तर छत्रपती संभाजीनगर, ठीक आहे, चालक भरती 2021 ला हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. तर दहशतवादाशी संबंधित गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेषरित्या तयार करण्यात आलेली यंत्रणा कोणती तर ती आहे NIA. ठीक आहे. त्याला आपण नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असे म्हणतो. तर जी स्थापना कधीची आहे तर 2008 ची स्थापना आहे. ठीक आहे. कुठे हेडक्वार्टर आहे? दिल्लीला. तर याची स्थापना कशासाठी करण्यात आली तर जो आपला 26 नोव्हेंबर 2008 रोजी काय झालं होतं तर मुंबईला दहशतवादी हल्ला झाला होता. ठीक आहे. तर त्या पार्श्वभूमीवर काय तर राष्ट्रीय पातळीवर ही तपास यंत्रणा स्थापन करावी याच्यासाठी याची स्थापना करण्यात आली. ठीक आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी कधीची स्थापना आहे तर हिची 2008 ची स्थापना. हेडक्वार्टर कुठे आहे? दिल्ली. तर त्या अनुषंगाने मग तुम्ही तिचे महासंचालक वगैरे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर महासंचालक कोण आहेत? एनआयचे महासंचालक आहेत आपले सदानंद दाते. कोण? सदानंद दाते काय एनआयचे महासंचालक आहे. एनआय म्हणजे काय? नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. ठीक आहे. त्या अनुषंगाने मग तुम्ही हे सुद्धा मुद्दे लक्षात ठेवा. कोणकोणते? सीआयडी, त्याच्यानंतर काय? सीआयडी, एक मिनिट, सीआयडी, त्याच्यानंतर मग तुमचं सीबीआय, त्याच्यानंतर रा. ठीक आहे. तर सीआयडीचा लॉंग फॉर्म काय तर क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. ठीक आहे. काय? क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. ठीक आहे. तर या आता महाराष्ट्रामध्ये सीआयडी चं सेंटर कुठे आहे तर हेडक्वार्टर कुठे आहे तर पुणेला. ठीक आहे. सीआयडीची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र सीआयडीची स्थापना 1905 मध्ये झालेली आहे. ओके. त्याच्यानंतर सीबीआय म्हणजे काय तर सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. काय? सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. सेंट्रल ब्युरो ऑफ काय? इन्व्हेस्टिगेशन. ठीक आहे. तर याचं हेडक्वार्टर कुठे आहे तर नवी दिल्ली इथे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर रा म्हणजे काय तर रा म्हणजे रिसर्च अँड अनालिसिस विंग, याची स्थापना कधी आहे? 1968 मध्ये. आणि याचे मुख्यालय कुठे आहेत? हे सुद्धा नवी दिल्ली येथे आहे. ओके. ठीक आहे. तर त्या अनुषंगाने तुम्ही हे चारही मुद्दे, ठीक आहे, काय तर हे चारही मुद्दे वाचणे महत्वाचे आहे. ठीक आहे. कोणकोणते तर सीआयडी, सीबीआय, एनआयए आणि रा. ठीक आहे. सो काय तर दहशतवादी हम्म, दहशतवादी काय एक मिनिट हा दहशतवादी संबंधित गुन्ह्याचा तपास करण्यासाठी काय तर NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची स्थापना करण्यात आली 2008. हेडक्वार्टर कुठे आहे तर दिल्ली इथे आहे. ओके. त्याच्यानंतर काय तर दुसरा प्रश्न आपला. हम्म. तर हा पोलीस विषय. ठीक आहे. पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आलेला आहे? ठीक आहे. तर हा तर खूपदा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. मुंबई पोलीसला विचारलाय, चालक पोलीस भरतीला विचारलाय, त्याच्यानंतर मग नागपूर जे तुमची कारागृह पोलीस भरती झाली तिथं विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे. तर पोलीस हा विषय कुठं कोणत्या म्हणजे विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आलेला आहे तर केंद्र सूची, राज्य सूची की समवर्ती सूची की विशेष सूची? तर कुठे समाविष्ट करण्यात आलाय तर राज्य सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. कुठे? राज्य सूचीमध्ये. ठीक आहे. पोलीस हा विषय कुठे आहे तर राज्य सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा मग काय तर राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? तर कोणते आहे? पोलीस महानिरीक्षक, पोलीस आयुक्त की पोलीस महासंचालक की कोणते? पोलीस अभियोक्ता. तर पोलीस महासंचालक, त्याला आपण काय म्हणतो? DGP, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस. हे काय तर राज्यातील पोलीस दलातील काय सर्वोच्च पद आहे. ओके. पोलीस महासंचालक, DGP त्याला आपण म्हणतो. ओके. त्याच्यानंतर काय तर पग पग त्याच्यानंतर काय ग्रेट डेन, बिगल हे कशाचे प्रकार आहेत? तर हे कशाचे प्रकार आहेत तर हे श्वान म्हणजे काय तर कुत्रा. ठीक आहे. डॉग स्क्वॉट ज्याला आपण म्हणतो त्याचे हे प्रकार आहेत. काय? पग, ग्रेट ग्रेट डेन, बिगल हे काय तर श्वानाचे प्रकार आहेत. ओके. त्याच्यानंतर मग आताच आपण याच्यावर डिस्कस केलं होतं की
26 नोव्हेंबर 2008 रोजी काय 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर ही तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली. ठीक आहे. कोणती यंत्रणा? तर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. ठीक आहे. कधी स्थापन करण्यात आली? 2008 मध्ये. त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे? तर दिल्लीला. त्याचे महासंचालक कोण आहेत? तर त्याचे महासंचालक आहेत डायरेक्टर जनरल सदानंद दाते, हे त्याचे काय आहेत? तर डीजी आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग नेक्स्ट क्वेश्चन. तर 6वा प्रश्न आपला की वरिष्ठ पोलीस निरीक्षक. ठीक आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक या अधिकाऱ्यास किती स्टार असतात? तर किती स्टार असतात? 3 स्टार असतात. ठीक आहे. आणि 2 स्टार कोणाला असतात? तर PSI ला 2 स्टार असतात. ओके. त्याच्यानंतर मग खालीलपैकी कोणता दिवस काय तर पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा म्हणजे म्हणून भारतात पाळला जातो? तर तो दिवस कोणता आहे? तर 21 ऑक्टोबर. 21 ऑक्टोबर हा दिवस काय करतो? तर आपण पोलीस स्मृती दिन म्हणून काय करतो? भारतभर पाळतो. ठीक आहे. भारतभर साजरा करण्यात येतो. ठीक आहे. पोलीस स्मृती दिन 21 ऑक्टोबर हे फार महत्वाचं, तुम्ही लक्षात ठेवा. 21 ऑक्टोबर. ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय तर पोलीस विभागातील काय K9 युनिट कशाशी संबंधित आहे? ठीक आहे. तर K9 युनिट कशाशी संबंधित आहे? तर ह्या डॉग स्क्वॉडशी संबंधित आहे, श्वानाशी संबंधित आहे. काय श्वान म्हणजे कुत्रा होते. ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय तर नागपूर शहराचे पोलीस आयुक्त काय? नागपूर शहराचे पोलीस आयुक्त हे कोणत्या दर्जाचे काय कोणत्या दर्जाचे आहेत? ठीक आहे. त्यांची रँक काय आहे? तर काय आहे रँक त्यांची? तर ते काय आहेत? अतिरिक्त पोलीस महासंचालक आहेत. काय? अतिरिक्त पोलीस महासंचालक, ऍडिशनल काय? ऍडिशनल DGP म्हणतो त्याला आपण. ठीक आहे. तर नागपूर शहराचे पोलीस आयुक्त हे कोणत्या दर्जाचे आहेत? तर अतिरिक्त पोलीस महासंचालक आहेत. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन की पोलीस निरीक्षक काय? पोलीस निरीक्षक यांच्या गणवेशात खांद्यावर काय असते? ठीक आहे. तर काय असते ते यांच्या खांद्यावर? 3 स्टार असतात. 3 स्टार, लाल लाल आणि निळी फिती असते आणि महाराष्ट्र पोलीस सेवा असे लिहिलेले असते. ठीक आहे. कोणाच्या ह्याच्यात? पोलीस निरीक्षक. ठीक आहे. पोलीस इन्स्पेक्टर ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर मग 11वा प्रश्न आता. तर काय? कोल्हापुरातील राज्य राखीव पोलीस बल, ठीक आहे, IRB चा काय गट क्रमांक काय? तर काय? गट क्रमांक 16. गट क्रमांक किती आहे? तर 16. कोल्हापुरातील राज्य राखीव पोलीस बलाची काय? तर गट क्रमांक काय? तर 16 हा गट क्रमांक आहे. त्याच्यानंतर काय तर महाराष्ट्रातील पोलीस महाराष्ट्र पोलिसाचे कोणते दल नक्षलवाद्यांचा काय मुकाबला करण्यासाठी बनविलेले आहे? तर ते काय? C60. काय? C60 कुठे आपल्याला तुम्हाला मिळेल? गडचिरोली जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. महाराष्ट्र पोलिसाचे कोणते दल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनवले आहे? तर C60 हे दल बनवण्यात आलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. तर काय? पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती? काय? तर 4 ऑप्शन कोणते दिले आहेत? तर NCRB, राचा तर काय संबंध नाही. त्याच्यानंतर DRD चा सुद्धा काही संबंध येत नाही. त्याच्यानंतर आलं काय? BPRND. आता BPRND म्हणजे काय होते? तर ब्युरो ऑफ पोलीस अँड रिसर्च डेव्हलपमेंट. BPR म्हणजे काय होते? तर ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट. हे काय? तर पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी एक संस्था आहे. ओके. त्याच्यानंतर तर काय? SRPF स्थापना दिवस कोणता? ठीक आहे. तर SRPF ची स्थापना कधी झाली? स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स. ठीक आहे. राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना 6 मार्च 1948 ला झाली. कधी? 6 मार्च 1948 ला. तर तो दिवस आपण काय करतो? तर राज्य राखीव पोलीस दल स्थापना दिवस म्हणून साजरा करतो. ठीक आहे. SRPF. ठीक आहे. स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स 6 मार्च 1948 हा दिवस. त्याच्यानंतर काय तर मग आताच बघितलं आपण राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली? तर 6 मार्च 1948 रोजी काय झाली? SRPF ची स्थापना झाली. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. काय? रिसर्च अँड एनालिसिस विंग ही कोणत्या प्रकारची संस्था आहे? तर ही काय? तर गुप्तहेर संस्था आहे. ठीक आहे. ही काय? गुप्तहेर संस्था आहे. रिसर्च अँड एनालिसिस विंग. ओके. याची स्थापना कधी झाली आहे? तर 1968 मध्ये झालेली आहे आणि हेडक्वार्टर कुठे आहे? तर नवी दिल्ली येथे आहे. त्याच्यानंतर मग क्वेश्चन नंबर 17. तर काय?
राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय कुठे आहे? तर कुठे आहे? पुणे. ठीक आहे. पुणेला कुठे? रामटेकडी येथे तिचे मुख्यालय आहे. आणि आधी कुठे होते? पुणेलाच पुरंदर इथं राज्य राखीव पोलीस दलाचे काय होते? मुख्यालय होते. ठीक आहे. आता कुठे? रामटेकडी पुणे येथे राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय आहे. त्याच्यानंतर मग प्रश्न क्रमांक 18. काय तर महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर ते कुठे आहे? नानवीज. कुठे? नानवीज. नानवीज कुठे आहे? तर पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात आहे. नानवीज कुठे आहे? पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात नानवीज हे गाव आहे. त्या ठिकाणी काय आहे? तर महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. तर काय? पोलीस दलातील पदांच्या वाढत्या ज्येष्ठते प्रमाण योग्य पर्याय निवडा. ठीक आहे. तर सर्वात ज्येष्ठते प्रमाण सर्वात खालचं पद कोणतं? तर शिपाई. ठीक आहे. शिपाई नंतर कोण येते? तर नाईक. ठीक आहे. नाईक नंतर कोण? हवालदार. हवालदार नंतर कोण तुमचे? PSI म्हणजे सहाय्यक फौजदार. ठीक आहे. शिपाई, नाईक, हवालदार, सहाय्यक फौजदार हा क्रम येईल. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट. तर राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर कुठे आहे? तर पुणे इथे आहे. ओके. त्याच्यानंतर अखिल भारतीय काय तंत्रशिक्षण परिषदेच्या म्हणजे AICTE सहकार्याने ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट. ठीक आहे. BPRD. ठीक आहे. तर राष्ट्रीय हॅकेथॉन सुरू केलेले आहे. तर त्या हॅकेथॉनचे नाव काय? तर हॅकेथॉन 2021 मिशन 2021. तर त्याचं उत्तर काय? तर मंथन 2021. हे काय केलं आहे? तर अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद आणि काय BPRD यांनी काय हे राष्ट्रीय हॅकेथॉन सुरू केलेले आहे मंथन 2021. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. तर काय भारतामध्ये सीमा सुरक्षा कोणाकडे आहे? तर कोणाकडे आहे? BSF कडे आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. CRPF म्हणजे काय? तर सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. त्याच्यानंतर CISF म्हणजे काय? तर सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. आणि RPF म्हणजे काय? तर रेल्वे प्रोटेक्शन फोर्स. ठीक आहे. रेल्वे पोलीस फोर्स होत नाही, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स होते. ठीक आहे. सो भारतामध्ये सीमा सुरक्षा कोणाकडे आहे? तर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स कडे आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. SRPF ची काय? SRPF म्हणजे स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्सची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली? तर कुठं? पुरंदर पुणे येथे पहिल्यांदा स्थापना करण्यात आली. आणि आता कुठे आहे? तर रामटेकडी पुणे याचं काय हेडक्वार्टर आहे. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन काय? तर खालीलपैकी कोणती संघटना महाराष्ट्र पोलिसांशी संबंधित नाही? ठीक आहे. तर SID. ठीक आहे. स्टेट इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. त्याच्यानंतर काय? ED सुद्धा आहे. त्याच्यानंतर काय? क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट हे सुद्धा आहे. पण ACB आहे का? तर ACB हे येत नाही. ठीक आहे. ACB हे येत नाही. एक मिनिट. काय आहे? ACB नाही तर एकच मिनिट. तर काय म्हणताय? खालीलपैकी कोणती संघटना महाराष्ट्र पोलिसाशी संबंधित येत नाही? ठीक आहे. तर अँटी करप्शन ब्युरो हे सुद्धा येते. त्याच्यानंतर SID सुद्धा येते. त्याच्यानंतर CID सुद्धा येते. पण ED येत नाही. ठीक आहे. ED येत नाही. ED काय येत नाही याच्यामध्ये. ED येत नाही. काय ते? अँटी करप्शन ब्युरो येते तुमचं. त्याच्यानंतर काय? स्टेट इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट येते. त्याच्यानंतर काय येते? तर क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट सुद्धा येते. पण ED येत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर तर काय? सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस उप अधीक्षक, त्याच्यानंतर पोलीस नाईक, त्याच्यानंतर काय? तर सहाय्यक पोलीस निरीक्षक. हे काय? यांचा खालून वरपर्यंत पदानुक्रम ओळखा. ठीक आहे. तर आपल्याला माहित आहे की सर्वात खालचं पद कोणतं आहे? तर कोणतं आहे? पोलीस नाईक. ठीक आहे. सगळ्यात पहिलं पोलीस नाईक येईल. पोलीस नाईक हे काय येईल? सर्वात खालचं पद येईल. ओके. तर पोलीस नाईक कुठं आहे? ऑप्शन C इथं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑप्शन C इथं आहे. ठीक आहे. तर हे दोन ऑप्शन कटले. ऑप्शन पहिला आणि ऑप्शन चौथा हे काय झाले? दोन्ही ऑप्शन कटले. ठीक आहे. तर आता आपल्याला कळलं दोन ऑप्शन बाकी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय? पोलीस नाईक नंतर कोण येतील? तर
सहाय्यक पोलीस निरीक्षक येतील की त्याच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक येतील. तर कोण येतील? पहिल्यांदा काय उपनिरीक्षक येतील. ठीक आहे. सहाय्यक उपनिरीक्षक त्याच्यानंतर मग निरीक्षक येतील. ठीक आहे. सो पहिल्यांदा काय तर मग ए ऑप्शन. ठीक आहे. म्हणजे हे ए येईल. ठीक आहे. दुसऱ्या नंबरवरती त्याच्यानंतर काय तर डी येईल. ठीक आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि लास्ट मध्ये काय येईल तर पोलीस उप अधीक्षक हे येतील. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे काय असेल आपलं उत्तर असेल. ओके. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2 CADB हे काय याचा खालून वरपर्यंत पदानुक्रम आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. तर काय ग्रे हॉर्न्स हे नक्षल विरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे? तर कोणत्या राज्याचे आहेत तर तेलंगणा किंवा मग तुम्हाला आंध्र प्रदेश सुद्धा राहील. ठीक आहे. तर ग्रे हॉर्न्स हे नक्षलवाद विरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे? तर ते तेलंगणा राज्याचे आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आता. तर C64 चे ब्रीदवाक्य कोणते? ठीक आहे. C64 चे ब्रीदवाक्य कोणते? सदरक्षणाय खल निग्रहणाय तर कुणाचं आहे तर पोलिसांचं काय तर हे पोलीस खात्याचं काय तर ब्रीदवाक्य आहे. कोणतं? सदरक्षणाय खल निग्रहणाय. पण C64 चे ब्रीदवाक्य कोणते आहे तर ते आहे काय वीरभोग्या वसुंधरा. वीरभोग्या वसुंधरा हे काय तर C64 चे ब्रीदवाक्य आहे. वीरभोग्या वसुंधरा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. तर काय दहशतवाद विरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते? काय दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून कोणते सशस्त्र दल काम करते? तर कोणते? फोर्स 1. कोणते? फोर्स 1 हे काय करते तर दहशतवाद विरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात काम करते. ठीक आहे. फोर्स 1. ओके. आता फोर्स 1 काय आहे तर फोर्स 1 काय आहे? हे अमेरिका राष्ट्राध्यक्ष विमान आहे का? तर नाही. भारतीय पंतप्रधान विमान आहे का? नाही. तर हे काय महाराष्ट्र पोलीस कमांडो दल आहे. ठीक आहे. फोर्स 1 काय आहे तर महाराष्ट्र पोलीस कमांडो दल आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 30. तर काय भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षीचा आहे? काय भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षीचा आहे तर 1861. कोणाच्या काळात? तर व्हाईसराय जे होते आपले लॉर्ड कॅनिंग त्यांच्या काळात हा कायदा पारित करण्यात आलेला होता. भारतीय पोलीस कायदा 1861. कोणाच्या काळात? लॉर्ड कॅनिंगच्या काळात. ते व्हाईसराय होते तेव्हा. ओके. त्याच्यानंतर मग क्वेश्चन नंबर 31. काय भारतातील दहशतवादी घटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती? तर ती आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. स्थापना कधी? 2008 ची. आणि हेडक्वार्टर कुठे आहे तर दिल्ली येथे आहे. ओके. त्याच्यानंतर काय तर खालीलपैकी कोणत्या संस्थेचा सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा हा नारा आहे? तर कुणाचा आहे हा? कुणाचा आहे तर हा राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्डचं काय तर हे नारा आहे. हा नारा काय सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा. ठीक आहे. आपण त्याला घोषवाक्य सुद्धा म्हणतो. ठीक आहे. तर सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा हे घोषवाक्य खालीलपैकी कोणत्या संस्थेचे आहे? तर ते कोणाचं आहे तर नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक याचं हे काय आहे तर घोषवाक्य आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र म्हणजे CPR ही संस्था कोणत्या शहरात आहे? तर हे कुठे आहे? पुणे या शहरामध्ये आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचे काय पोलीस संशोधन केंद्र जे आहे ते कुठे आहे तर पुणे इथे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. काय राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी तर महाराष्ट्रात कुठे आहे तर ते खडकवासला पुणे येथे आहे. ठीक आहे. ग्रे ग्राउंड हे नक्षलवाद विरोधी पोलीस दल कोणत्या राज्याने उभारलेले आहे? ठीक आहे. ते मग आंध्र प्रदेश किंवा तेलंगणा दोन पैकी जे असेल ते उत्तर तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 36. काय तर नोव्हेंबर 2026 मध्ये देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांची निवड गृह मंत्रालय भारत सरकार यांनी केली. त्या पहिला क्रमांक कोणाचा आला होता 2020 मध्ये तर मणिपूर. आणि आता जर विचारला तर काय येईल? केरळचा काय पहिला क्रमांक येतो. ठीक आहे. पोलीस ठाण्यामध्ये. त्याच्यानंतर काय तर ऑपरेशन मुस्कान हे कशाशी संबंधित आहे? ऑपरेशन मुस्कान हे कशाशी संबंधित आहे तर हे हरवलेल्या मुला-मुलीचा शोध घेऊन कुटुंबापर्यंत पोहोचविणे हे काय ऑपरेशन मुस्कानचे काम आहे.
त्याच्यानंतर काय तर प्रश्न क्रमांक 38. ओके. तर पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे असतात? तर किती कोणती चिन्हे असतात? तर 3 चिन्हे असतात. किती? 3 स्टार्स असतात. ओके. सो पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात किती चिन्हे असतात? तर 3 स्टार. आणि पी-एस-आयच्या खांद्यावर किती असतात? तर 2 स्टार असतात. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 39. ठीक आहे. हं. तर फौजदारी दंड प्रक्रिया संहिता म्हणजे CRPC म्हणजे क्रिमिनल पिनल कोड मधील कलम किती नुसार काय? तर आरोपीस वॉरंटाशिवाय अटक करण्याचे अधिकार पोलिसांना आहे. तर कोणतं कलम येते? कलम 41 CRP क्रिमिनल पिनल कोडचं किती? आर्टिकल 41 नुसार काय तर पोलिसांना काय वॉरंट शिवाय एखाद्या गुन्हेगाराला पकडता येतं. ओके. त्याच्यानंतर मग क्वेश्चन नंबर 40. हं. तर पोलीस ध्वजातील काय महाराष्ट्र पोलीस ध्वजातील हे पारंपरिक चिन्ह आहे कोणते? तर पंचकोनी तारा. हे काय आहे? तर ते महाराष्ट्र पोलीस ध्वजातील एक पारंपरिक चिन्ह आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. हं. काय? राज्यातील पोलीस दलातील सर्वात महत्त्वाचे पद कोणते? तर ते कोणते आहेत? पोलीस महानिरीक्षक, पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक की पोलीस अभियोक्ता? तर पोलीस महासंचालक, ज्याला आपण DGP म्हणतो, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, हे काय सर्वोच्च राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद आहे. ठीक आहे. पोलीस महासंचालक. ठीक आहे. त्याच्यानंतर मग क्वेश्चन नंबर 42. तर काय महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे ठीक आहे कधी साजरा करण्यात येतो? 2 जानेवारी या तारखेला साजरा करण्यात येतो. ठीक आहे. महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर 2 जानेवारीला साजरा करण्यात येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय तर एखादा अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग कारवाई करतो? तर कोण? केंद्र, ईडी, CBI की ACB? तर ACB नॅशनल अँटी करप्शन ब्युरो, सॉरी ACB म्हणजे काय? तर अँटी करप्शन ब्युरो हे काय करते? तर इन्व्हेस्टिगेशन करते. ठीक आहे. लाच घेताना सापडल्यावर. त्याच्यानंतर मग क्वेश्चन नंबर 44. काय तर राज्य राखीव दलाच्या गटाच्या प्रभारी अधिकाऱ्याला काय संबोधले जाते? काय? तर राज्य राखीव दलाच्या गटाच्या प्रभारी अधिकाऱ्याला काय संबोधले जाते? तर समादेशक. समादेशक म्हणजे काय? कमांडिंग ऑफिसर. काय संबोधले जाते? तर कमांडिंग ऑफिसर. आणि हे कोण असतात? तर DGP असतात. ठीक आहे. तर राज्य राखीव दलाच्या गटाच्या प्रभारी अधिकाऱ्यास काय संबोधले जाते? तर समादेशक म्हणजे कमांडिंग ऑफिसर संबोधले जाते. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. हा प्रश्न पुष्कळदा विचारला आहे. ठीक आहे. तर पोलीस हा विषय भारतातील राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आला आहे? तर हा कुठे? राज्य सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. ठीक आहे. तर पॉलिटीच्या अनुषंगाने सुद्धा हा फार महत्वाचा प्रश्न आहे आणि पोलीस भरतीला तर पुष्कळ वेळा विचारलेला प्रश्न आहे. पहा तुम्ही दिलेला आहे, नागपूरला विचारलाय, बुलढाणा विचारलाय, वर्धाला विचारलाय, लातूरला विचारलाय, त्याच्यानंतर कोल्हापूरला, म्हणजे भरपूर पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. ओके. त्याच्यानंतर मग कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे? आताच आपण बघितलं कोण आहे? तर उपविभागीय अधिकारी आहेत का? नाही. त्याच्यानंतर पोलीस निरीक्षक आहेत का? तर नाही. त्याच्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक हे सुद्धा नाही. पोलीस उपनिरीक्षक, एक मिनिट. तर कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे? ठीक आहे. तर कोण? उपविभागीय अधिकारी. ठीक आहे. उपविभागीय अधिकारी हे काय असतात? सब डिव्हिजनल ऑफिसर हे काय असतात? तर सर्वात वरिष्ठ दर्जाचे असतात. ठीक आहे. त्यानंतर मग काय? प्रश्न क्रमांक 47. कोणता दिवस काय? कोणता दिवस पोलीस शहीद दिन म्हणून ओळखला जातो? तर तो दिवस कोणता आहे? तर 21 ऑक्टोबर. काय? 21 ऑक्टोबर. हा सुद्धा प्रश्न भरपूरदा विचारलेला आहे. काय? तर कोणता दिवस पोलीस शहीद दिन म्हणून ओळखला जातो? तर तो 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस शहीद दिन म्हणून ओळखला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 48. तर काय? कोणता विभाग काय? कोणता विभाग गृह विभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही? ठीक आहे. गृह विभाग म्हणलं तर पोलीस खातं येते आपल्याला माहित आहे, म्हणजे त्याच्यानंतर तुरुंग येईल, त्याच्यानंतर मग पोलीस तर येणारच आहे. ठीक आहे. पोलीस परिवहन, गृहरक्षक दल सुटेल, पण कामगार सुरक्षा येईल का? तर कामगार सुरक्षा येणार नाही. ठीक आहे. कामगार सुरक्षा येणार नाही. तर कामगार सुरक्षा येणार नाही.
तर काय गृहरक्षक येईल, त्याच्यानंतर काय पोलीस परिवहन येईल, त्याच्यानंतर तुरुंग सुद्धा येईल, पण कामगार सुरक्षा येणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. तर यापैकी कोणता चढता क्रम आहे? ठीक आहे. कोणता चढता क्रम आहे? ठीक आहे. तर आधी काय दिलाय तर पोलीस शिपाई. ठीक आहे. सर्वात पहिले पोलीस शिपाई येते, त्याच्यानंतर मग पोलीस नाईक येतील. ठीक आहे. त्याच्यानंतर काय पोलीस हवालदार, त्याच्यानंतर काय सहाय्यक फौजदार. तर हाच क्रम काय आपला बरोबर आहे. ठीक आहे. काय हाच क्रम आपला काय बरोबर आहे. तर पहिल्यांदा काय पोलीस शिपाई येतील, त्याच्यानंतर मग पोलीस नाईक, त्याच्यानंतर मग पोलीस हवालदार, त्याच्यानंतर मग सहाय्यक फौजदार. हा काय आपला चढता क्रम आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. तर काय महाराष्ट्र राज्याच्या पोलीस प्रमुखांना काय म्हणतात? ठीक आहे. काय तर महाराष्ट्र राज्याच्या पोलीस प्रमुखांना काय म्हणतात? तर पोलीस महासंचालक, अपर पोलीस महासंचालक म्हणतात, की विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणतात, की पोलीस आयुक्त म्हणतात? तर त्यांना काय म्हणतात? पोलीस महासंचालक. म्हणजे काय डीजीपी, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस. म्हणजे काय तर हे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस प्रमुखांना डीजीपी म्हणजे पोलीस महासंचालक असे म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर काय महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कुठे आहे? तर ते पुणे इथे आहे. ठीक आहे. महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कुठे आहे? तर ते पुणे इथे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग पोलीस विभागात परिक्षेत्राचे प्रमुखास काय म्हणतात? ठीक आहे. पोलीस विभागात परिक्षेत्राचे प्रमुख जे आहेत त्यांना काय म्हणतात? तर त्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणतात. काय म्हणतात? उपविभागीय पोलीस अधिकारी असे म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. तर आपल्या इथं क्रम ओळखायचा आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे ते ओळखा. ठीक आहे. तर पहिल्यांदा पोलीस शिपाई, हवालदार, नाईक, जमादार हे आहे का बरोबर? तर चुकीचं आहे. ठीक आहे. नाईक आधी पाहिजे होता. पोलीस शिपाई, जमादार, नाईक हे सुद्धा चुकीचं आहे. हा पोलीस शिपाई, त्याच्यानंतर नाईक, त्याच्यानंतर हवालदार, त्याच्यानंतर जमादार. ठीक आहे. शी ना हज हे काय आपलं बरोबर आहे. तर काय पोलीस शिपाई आधी येईल, त्याच्यानंतर मग काय नाईक येईल, त्याच्यानंतर हवालदार, त्याच्यानंतर जमादार. ठीक आहे. हा त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 54. तर काय C60 या 4 चे ब्रीद वाक्य कोणते आहे? तर ठीक आहे. त्याचे ब्रीद वाक्य कोणते आहे? तर वीर भोया वसुंधरा. काय वीर भोया वसुंधरा. आणि सदरक्षण आहे, खल निग्रह नाही, कशाचं ब्रीद वाक्य आहे? तर हे पोलीस विभागाचं ब्रीद वाक्य आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. तर काय महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? ठीक आहे. तर कोणते सर्वोच्च पद आहे? तर पोलीस महासंचालक. ठीक आहे. डीजीपी, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. पुन्हा तोच प्रश्न आला का? महाराष्ट्र कारागृह काय महाराष्ट्र कारागृह विभागाचे पोलीस विभागातील सर्वात वरिष्ठ अधिकारी यापैकी कोणत्या दर्जाचे आहेत? ठीक आहे. तर काय अपर पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, की पोलीस उपमहानिरीक्षक? त्याच उत्तर काय पोलीस महासंचालक हे काय असतात? महाराष्ट्रातील कारागृह विभागाचे पोलीस विभागाचे सर्वात वरिष्ठ अधिकारी असतात. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. हा क्रम तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचा आहे. काय महाराष्ट्र पोलीस दलातील हुद्द्याची चढत्या क्रमाने रचना करा. ठीक आहे. तर आधी पोलीस शिपाई, त्याच्यानंतर पोलीस नाईक, त्याच्यानंतर काय पोलीस हेड कॉन्स्टेबल, त्याच्यानंतर काय सहाय्यक पोलीस निरीक्षक. हे काय असेल आपलं उत्तर असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर काय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? तर कुठे नाही आहे? तर अमरावतीला आहे, सोलापूरला सुद्धा आहे, त्याच्यानंतर काय नाशिकला सुद्धा आहे. कुठं नाही आहे? तर ते अहमदनगरला नाही. कुठे? अहमदनगरला नाही. ठीक आहे. अमरावतीला आहे, त्याच्यानंतर सोलापूरला आहे, त्याच्यानंतर नाशिकला सुद्धा आहे. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन. काय पोलीस दलाचे घोषवाक्य काय? ठीक आहे. पोलीस दलाचे घोषवाक्य काय? महाराष्ट्र पोलीस दलाचे घोषवाक्य काय? तर सदरक्षणाय खल निग्रहणाय. ठीक आहे. सदरक्षणाय खल निग्रहणाय हे काय आहे? तर पोलीस दलाचे घोषवाक्य आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 60. तर काय महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कशाचे काय कार्याचे चिन्ह आहे? तर ते कोणते आहे? पंचकोनी. ठीक आहे. पंचकोनी म्हणजे आपला 5 स्टार. ठीक आहे. अशा प्रकारे कसं अशा प्रकारचा एक चिन्ह आहे. ठीक आहे.
ठीक आहे. या प्रकारचे चिन्ह आपल्या कशावर महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावरती आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. देशातील काय देशातील सर्वच पोलीस स्टेशन दैनंदिनीची नोंद घेण्यासाठी 18 नोव्हेंबर 2015 रोजी सुरू केलेला प्रकल्प कोणता? तर तो कोणता प्रकल्प आहे? तर क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्किंग सिस्टीम, त्याला आपण CCTNS म्हणतो. ठीक आहे. हा कधी 2015 मध्ये सुरू करण्यात आलेला होता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. तर काय प्रश्न? महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे? लोकराज्य, महापोलीस, न्यायमित्र की दक्षता? तर काय त्याचा मासिक कोणता आहे? तर मासिकाचं मुखपत्र काय? तर दक्षता. ठीक आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र हे कोणते मासिक आहे? तर दक्षता हे मासिक आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. रॅपिड ऍक्शन फोर्स. ठीक आहे. रॅपिड ऍक्शन फोर्स हे पोलीस पथक कोणत्या केंद्रीय पोलीस दलातील अंग आहे? ठीक आहे. तर ते कोणत्या दलातील अंग आहे? तर सीआरपीएफ. ठीक आहे. सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. हे काय आहे? तर रॅपिड ऍक्शन फोर्स हे पोलीस पथक काय केंद्रीय पोलीस दलातील अंग आहे. सीआरपीएफ. एसआरपीएफ आहे का? नाही. तर हे महाराष्ट्रातील काय आहे? तर महाराष्ट्रातील रॅपिड ऍक्शन फोर्स आहे. हे तर बीएसएफ काय? तर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे. आणि आरपीएफ काय? तर ते रेल्वे संबंधित रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. काय? तर एसआरपीएफ ची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? ठीक आहे. एसआरपीएफ ची स्थापना कुठे झाली? तर पुरंदर इथे झाली. ठीक आहे. कधी? 6 मार्च 1948 ला. आता कुठे मुख्यालय आहे? तर त्याचं पुणे रामटेकडी इथे त्याचं मुख्यालय आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. तर काय? पोलीस क्षेत्राशी संशोधन करणारी संस्था कोणती? तर ती कोणत्या? BPRND. ठीक आहे. तर ब्युरो ऑफ काय? पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट. तर ही काय? पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय? एसआरपीएफ हा स्थापना दिवस काय? एसआरपीएफचा स्थापना दिवस कोणता आहे? तर 6 मार्च 1948 हा काय? तर एसआरपीएफचा स्थापना दिवस आहे. ओके. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 67. तर पोलीस कॉन्स्टेबल काय? पोलीस कॉन्स्टेबल हा कोणत्या वर्गाचा शासकीय कर्मचारी आहे? तर तो कोणत्या? वर्ग क म्हणजे ग्रुप सी चा तो काय? पोलीस कॉन्स्टेबल हा त्या शासकीय कर्मचाऱ्याचा वर्ग आहे म्हणजे दर्जा आहे. ठीक आहे. आणि वर्ग ड कोणाचा आहे? तर शिपायाचा आहे. ठीक आहे. पोलीस शिपायाचा. ठीक आहे. वर्ग ब म्हणजे कोणाचा? तर आपला PSI. ठीक आहे. पोलीस उपनिरीक्षक. आणि वर्ग अ म्हटलं तर DYSPL. ठीक आहे. डेप्युटर कमिशनर पोलीस. ठीक आहे. डेप्युटी काय म्हणतो त्याला? एक मिनिट. काय? तर DYSP काय? तर डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे. एसआरपीएफ मध्ये कोणत्या दर्जाचे पद नाही? ठीक आहे. तर काय? एसआरपीएफ मध्ये कोणत्या दर्जाचे पद नाही? ओके. सो हवालदार असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय? पोलीस उपनिरीक्षक असतो. त्याच्यानंतर जमादार सुद्धा असतो. पण सहाय्यक पोलीस निरीक्षक हा नसतो. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. काय? तर दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते? ठीक आहे. तर ते कोणते काम करते? तर फोर्स 1 हे काय करते? तर दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून काय करते? महाराष्ट्रात काम करते. ओके. फोर्स 1. ठीक आहे. त्याच्यानंतर काय? तर एसआरपीएफचा काय? एसआरपीएफचा रेझिंग डे कोणत्या तारखेला असतो? तर 6 मार्चला असतो. ठीक आहे. एसआरपीएफ ची स्थापना कधी? 6 मार्च 1948. ठीक आहे. त्याच्यानंतर काय? तर FIR म्हणजे काय? तर FIR म्हणजे काय? तर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. ठीक आहे. पहिल्यांदा आपण काय करतो? ते रिपोर्ट लिहून घेतो. पहिली माहिती आपण एका पेजवर लिहून घेतो. त्याला काय म्हणतो आपण? FIR असे म्हणतो. तर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजे काय होते? तर FIR होते. ओके. त्याच्यानंतर मग क्वेश्चन नंबर 72. तर मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती परिमंडळे आहेत? तर एकूण किती परिमंडळे आहेत? तर 13 परिमंडळे आहेत. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. हा प्रश्न कटलाय का? 73 नंबरचा. नाही आहे. ठीक आहे. तर काय?
महाराष्ट्र शासनाने कोणते नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय नुकताच घेतलेला आहे. ठीक आहे, नुकताच म्हणजे हा 2017-18चा प्रश्न आहे. तर ठीक आहे, तर तेव्हा काय पिंपरी चिंचवड हे नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. ठीक आहे, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 74. तर काय विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र याचे कार्यालय कोठे आहे? तर कुठे कार्यालय त्याचे? नवी मुंबई येथे आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र याचे कार्यालय कुठे आहे? तर नवी मुंबई येथे आहे. ठीक आहे, त्यानंतर काय तर महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कुठे आहे? तर ते कुठे आहे? मुंबई इथे आहे. ठीक आहे, आणि SRPF चे कुठे आहे? तर पुणेला रामटेकडी येथे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय तर SRPF महाराष्ट्रात किती गटात आहे? तर ते किती आहे? 16 गटामध्ये आहे. ठीक आहे, किती गटामध्ये? 16 गटामध्ये आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 77 काय तर महाराष्ट्रातील DYSP आणि PSI या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे? तर हे कुठे आहे? नाशिक येथे आहे. त्यांची तिथं ट्रेनिंग होते. ठीक आहे, पोलीस आणि PSI आणि DYSP यांची. ठीक आहे. त्याच्यानंतर काय काय होमगार्डचा प्रमुख कोण असतो? तर कोण असतो तो? महासमादेशक. ठीक आहे, महासमादेशक म्हणजे काय तर कमांडिंग ऑफिसर असतो जो सर्वात हाय लेवलचा. त्याच्यामध्ये मग कोण मोडतात? तर आपले DGP. ठीक आहे, पोलीस महासंचालक म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस हे काय असतात? तर होमगार्डचे प्रमुख असतात. त्यालाच आपण काय म्हणतो? महासमादेशक कमांडिंग ऑफिसर असं म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर काय प्रश्न क्रमांक 79. तर काय हरवलेल्या मुलांसाठी महाराष्ट्र पोलिसातर्फे कोणती मोहीम राबवली जाते? ठीक आहे, तर कोणती मोहीम राबवली जाते? तर ऑपरेशन मुस्कान ही मोहीम राबवली जाते. ठीक आहे, त्यानंतर काय तर महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर मध्यभागी दर्शक असे कोणते चिन्ह आहे? तर काय त्यात? हाताचा पंजा. ठीक आहे, एक स्टार आहे, स्टारच्या मदत काय हाताचा पंजा असं ते ध्वजावर चिन्हांकित आहे. त्याच्यानंतर मग शेवटचे 2 प्रश्न आता आहे. राज्य राखीव पोलीस दलाचे गटाचे प्रभारी अधिकाऱ्याला काय संबोधले जाते? तर काय संबोधले जाते? तर त्यांना समादेशक असे म्हणतात. ठीक आहे, कमांडिंग ऑफिसर असे म्हणतात. ओके, त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन की पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? हा तर पुष्कळदा प्रश्न आला. कुठे येतो? राज्य सूचीमध्ये येतो. तर अशा प्रकारे आपण 82 प्रश्न पाहिले, ते खूप महत्वाचे आहेत पोलीस प्रशासनासंबंधी. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर ही लेक्चर सिरीज आवडत असेल, ठीक आहे, तर अशाच प्रकारची मी पुन्हा लेक्चर सिरीज घेऊन येईन. तसं मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर त्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रापर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.